पहिला चेंडू आजच्या दिवसातील योगेशच्या बॅट हातातून येणार आहे आणि स्ट्राइकला आहे करण. गुड विकेट. फुल टॉस चेंडू ड्राइव्ह केलाय. शॉर्ट कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक होते तिथे. एकच धाव आणि एका धावेने अकाउंट ओपन होते. पुन्हा एकदा योगेश निल्सनसाठी हा चेंडू हुक केलाय. लॉंग लेगच्या दिशेने चेंडू जातोय सीमा बार आणि पहिला चौकार आगासन संघासाठी निल्सनच्या बॅट मधून. धावसंख्या धावलकरती 5. हा चेंडू हलक्या हाताने ऑन साइडला वळवलाय. क्षेत्ररक्षक आहेत. मिड विकेटच्या दिशेने चेंडू गेला. एका धावेने धावसंख्या धावलकरती आपण पाहतायत 6. पहिले षटक सुरू आहे. 17 पहिले 17 आपण पाहतोय आजच्या दिवसातील. आगासन हा संघ मैदानामध्ये खेळत असताना बॅटिंग करत असताना. हा चेंडू सुरेख होता यावेळेस पण दिशेपासून भरकटले. वाईटचा इशारा येतोय. पंचांच्या भूमिकेत परवेश शेख आणि अफजल शेख असे 2 नामांकित पंच आणि दोन्ही पंच आमचे मुंब्रा विभागातील आहेत. हा चेंडू इनसाइड आउटच्या माध्यमातून पण समोर क्षेत्ररक्षक. पहिल्या विकेटचं पतन करणला परतावं लागेल. तर 7 या धावसंख्येवरती लागतोय. तर धावसंख्या धावफलकावरती 7. पुन्हा एकदा हा चेंडू स्टीअर करतायत गलीच्या दिशेने. डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला होता. अगदी थोडक्यात बचावलेले आहेत. नवीन फलंदाज मैदानावरती नागराज येत आहेत. युट्यूबला आवाज कमी जातोय अशी थोडा आवाज द्या. युट्यूबला आवाज जात नाही. धावसंख्या धावफलकावरती 8. हा चेंडू यावेळेस मिडच्या दिशेने डॉट चेंडू येतोय. अत्यंत चांगली गोलंदाजी आपण पाहतायत. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलक 8. एक गडी गमावलेला आहे. करण बेडेकर बाद झालेले आहेत. मैदानावरती नाराज. तर 8 ही धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतायत आणि 1 विकेट या ठिकाणी आपण पाहतायत करणच्या रूपाने गेलेले आहे. 5 षटकांची लढत आहे आणि पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये अत्यंत चांगली गोलंदाजी झालेली आहे. आशिष मात्रे उर्फ बाळा बॉलिंग मार्कवर येत आहेत. अत्यंत अनुभवी. भरपूर वर्ष संघाला दिलेली आहेत पण मधल्या काळामध्ये खरं तर जॉबमुळे जबाबदारीमुळे फारशा संघामध्ये खेळताना दिसले नाही. पण जेव्हा जेव्हा संधी मिळते शनिवार रविवार सुट्टीचा दिवस जेव्हा जेव्हा असतो तेव्हा तेव्हा मात्र ते संघामध्ये खेळताना दिसत असतात.
तर बाळा लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. हा चेंडू बॅटची कडा घेऊन मागे गेलाय फायलिंगच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण. अत्यंत वेगवान गोलंदाजी करण्यासाठी जाणले जातात. विशेष करून आपण पाहिलं तर झहीर खान सारखी त्यांची ॲक्शन नाही आहे. पर्सनॅलिटी आपण पाहिलं तर एकदम भारदस्त, उंच पुरे आहेत आणि नेहमीच आपल्या बॉलिंगने इम्प्रेस करत आले. बॅटिंग हे खूप चांगल्या पद्धतीने करतात. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून फार वर्ष या संघासाठी चांगलं योगदान राहिलेलं आहे. कॉट बिहाइंडचा अपील आणि फलंदाज या ठिकाणी होत आहेत बाद. दुसरा विकेटचं पतन ओमसाई आगासन संघाच्या धावसंख्या धावफलकावरती 9. नवीन फलंदाज मैदानावरती विनायक जात असताना चौथ्या क्रमांकावरती नागराज मात्र बाद झालेले आहेत आणि नागराजने स्वतःचं खातंही उघडलं नाही. या ठिकाणी शून्यावरती बाद झाले आहेत सिल्वर डक वरती. तर डावखरा फलंदाज विनायक स्ट्राईकला आहे. लेफ्टी टू लेफ्टी. हाफ ट्रॅकर यावेळेस मात्र पुल करण्याचा प्रयत्न. वेगवान चेंडू होता. बाउन्सर आपण पाहिला आणि ते वॉर्निंग या ठिकाणी दिली जाते. पहिला चेंडू बाउन्सर त्यानंतर लगेचच पंचाने या ठिकाणी वॉर्न केला गोलंदाज बाळा यांना. चांगली गोलंदाजी. 3 चेंडू मध्ये फक्त एकच धाव दिलेले. पुन्हा एकदा बाळा. हो बॅटची कडा लागले. फलंदाज बाद. नवीन फलंदाज केजू. 3 गडी बाद झालेले आहेत आगासन संघाचे. खराब सुरुवात आणि खूप चांगली गोलंदाजी दुसऱ्या बाजूने आपण पाहतो देवीचा पाडा संघाची. एक इनफॉर्म संघ आणि या संघाने यंदाच्या हंगामात सातत्याने आपल्या बॅटिंगच्या माध्यमातून जबरदस्त कामगिरी केलेली आहे. पण इथे 3 गडी त्यांचे गमावलेले आहेत त्यांनी. आणि आता मैदानामध्ये केजू यावेळेस येतोय 5व्या क्रमांकावरती. धावसंख्या धावफलकावरती 9. अनुभव प्रचंड आहे बाळाकडे. योगेशने फक्त 8 धावा दिल्या होत्या पण त्यानंतर आशिषने 4 चेंडूत फक्त एकच धाव दिलेली आहे. 2 फलंदाजांना बाद केलेले. अनुभव काय असतो या ठिकाणी दाखवत असताना आशिष मात्र उर्फ बाळा. तो गोलंदाज पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणात परिवर्तन करत असताना केजू साठी लॉंग ऑनला थोडं सरळ केलंय. जो वायडिशला होते वायडिश लॉंग ऑनला ते मात्र स्ट्रेटिश लॉंग ऑनला आपण पाहत आहे. एक मिड विकेट आणि स्क्वेअरच्या मधोमध एक क्षेत्ररक्षक आपण पाहत आहे. हा चेंडू हवेत आहे. झेलची शक्यता आणि हा अप्रतिम झेल केजूलाही परतावा लागेल आणि अशा प्रकारे लागतोय 4था धक्का मैदानात. ओमसाई आगासन संघाला 9 या धावसंख्येवरती.
एक्सपिरियन्स काय असतो, अनुभव काय असतो आपण पाहू. आशिष मात्रे जबरदस्त गोलंदाजी हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहेत आणि जरी हॅट्रिक पूर्ण नाही झाली तरी ओव्हर हॅट्रिक कंप्लीट नक्कीच म्हणू शकतो आपण. बघूया धावसंख्या धावफलकावरती 9. विराटच्या अनुपस्थितीमध्ये संघ आज उतरलेला आहे, त्यामुळे आपली जबाबदारी मैदानावरती मोनिश मुंडे येत आहेत. मोनिश मुंडे आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतो निल्सन मडवी असे 2 फलंदाज, 4 फलंदाज बाद झालेले. अक्षरशः डाव पूर्णपणे कोलमडलेला आहे आगासन संघाचा आणि फक्त दुसरं षटक सुरू आहे. अंतिम चेंडू, हा चेंडू ऑन साइडला उडवलाय, झेलची शक्यता आहे. हो हो, काय फिल्डिंग आहे, रौनक होते तिथे. गुड कॅच, गुड कॅच, गुड ट्राय. पकड पण तिथे त्यांची उंची कमी पडली आणि त्यामुळे त्यांनी चेंडूला आत ढकलला आणि ओव्हर हॅट्रिक बाळाची पूर्ण झालेली आहे. पण धावा बाळाने दिल्यात फक्त 3. 2 षटक, 11 धावा, 4 गडी बाद. आगासन संघाची ही धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतायत. पण आता इथून एखादी मोठी खेळी साकारावी लागेल मोनिश मुंडेला आणि त्याचबरोबर आपण पाहताय दुसऱ्या बाजूला निल्सनला. एकच धाव तिथे केली होती. धावसंख्या धावफलकावर पाहताय 10. कपिल म्हात्रे बॉलिंग मार्कवर सज्ज होत आहेत. पॉवर प्ले नंतर कपिल 2 षटक अप्रतिम आपण पाहिली. योगेशने 8 धावा दिल्या, त्यानंतर आशिषने 2 धावा दिल्या, पण 4 गडी बाद झालेले आहेत. एक भागीदारीची आता नितांत गरज आहे, अत्यंत इथे गरज आहे. भागीदारी व्हायला हवी तरच एखादा मोठं लक्ष उभं करता येईल किंवा एक सन्मानजनक धावसंख्या उभी करता येईल. तर गोलंदाजी मार्कवर कपिल पुन्हा एकदा सज्ज होतोय. तर कपिल टू निल्सन मडवी सामना करण्यास सज्ज. उर्दू विकेट. हा चेंडू ऑन साइडला खेळतायत. डीप मधून क्षेत्ररक्षक फार वेगाने आलेत. गुड फिल्डिंग. त्यानंतर चांगले क्षेत्ररक्षक देवीचा पाडा संघाकडे आहेत. योगेश, रौनक नेहमीच इम्प्रेस करत असतात सीमारेषेच्या जवळ फिल्डिंग करत असताना. धावसंख्या धावपट आपण पाहतायत 11 धावा. 30 षटक सुरू आहे. स्ट्राईकला मोनिश मुंडे, अत्यंत गुणवान असा खेळाडू, पण आता जबाबदारी फार मोठी. ट्रॅकर वर चिटकवलाय 6 धावांचा स्टिकर. टिपिकल मोनिश मुंडे, आगासन ब्रँडेड. बॅट मधून पुन्हा एकदा तोच प्रयत्न, पण यावेळी चेंडू थोडा पुढे होता. मागचा चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ होता. मोनिश मुंडेच्या बॅट मधून षटकार आला आणि धावसंख्येला मात्र इथे गती प्राप्त झाली. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतायत 17 धावा. हो, यावेळेस मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने
क्षेत्ररक्षक आणि चेंडू जातोय सीमा पार, षटकार. खूप चांगल्या पद्धतीने बॅटिंग करतायत. चांगलं कमबॅक इथे होताना दिसतंय. धावसंख्या धावफल करतो आपण पाहतायत एकूण 23 धावा. हो पुन्हा एकदा पण अलॉंग द कार्पेट यावेळेस दुसरा धावेचा प्रयत्न, धोका पत्करलाय आणि का पत्करला धोका मोनिशला परतावं लागेल. लालच बुरी बलाय. सारं काही सुरळीत सुरू होतं असं वाटलं होतं आता ही भागीदारी आगासन संघाला एक मोठ्या धावसंख्येच्या दिशेने घेऊन जाईल, पण हा धोका का पत्करला. मोनिश धावचित होत आहेत डीप मधून. जबरदस्त थ्रो क्षेत्ररक्षक रौनकने इथे हा कारनामा केलाय आणि फलंदाज मोनिशला परतवलाय डगआउटच्या दिशेने. तर नवीन फलंदाज ओमकार येत आहेत. आगासन संघाची चिंता पुन्हा वाढलेली आहे. 4 विकेट गेल्यानंतर मोनिशने आता कुठेतरी आक्रमणाला सुरुवात केली होती. धावसंख्येला तो आकार देत होता, पण इथे रौनकचा थ्रो डीप मधून ऑन दी स्टंप डायरेक्ट हिट. हो बॅटची कडा लागून चेंडू मागे येतोय आणि अशा प्रकारे आपण पाहता 3 षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती ते 24 धावा. तर पहिल्या षटकात 8 होत्या, दुसऱ्या षटकात आपण 2 पाहिल्या आणि या षटकात आपण 14 पाहिल्या आणि अशा प्रकारे 3 षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती आहे ती 24. अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. तर बघूया 3 षटक संपन्न झाल्यात आणि या दरम्यान आपण ऐकूया एक संगीत. आणि 3 षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 24. थोड्याच वेळात आमचे साथी समालोचक दशरथ दादा पाटील यांचं शुभागमन होणार आहे. मॅन फ्रॉम नवी मुंबई करावे ऑन द वे म्हणत होते रिचार्ज करायचा मोबाईल म्हणून थांबले रस्त्यावरती. ज्या पद्धतीने आपण CNG किंवा पेट्रोल पंपवर गाडी लावतो तशाच पद्धतीने ते कुठेतरी थांबले असतील. ते आल्यानंतर इथे मात्र एक वेगळं वातावरण तयार होईल. हो बॅटची कडा, पण तिथे चेंडूने घेतलंय वळण आणि चेंडू जातोय सीमा पार आणि हा येतोय नशिबाचा चौकार.
धावसंख्या धावपलकावरती आपण पाहतायत एकूण 28. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. हा चेंडू हवेत आहे आणि जातोय सीमा पार. निल्सन मडवीच्या बॅट मधून येतोय हा षटकार. आणि या षटकाराने धावसंख्या धावपलकावरती आपण पाहताय 34. निल्सनला इथून खेळावत लागेल कारण चौथं षटक सुरू आहे आणि धावांची गती आता मात्र कुठेतरी चांगली पाहायला मिळते. सुरुवातीला काही धक्के देण्यात आले, त्यात तावडण्याचा प्रयत्न मोनिश आणि निल्सनने केला, पण मोनिश बाद झाल्यानंतर तर निल्सनने सूत्र आपल्या हातात घेतलेले आहेत. बाळा मागच्या केवळ 2 धावा दिल्या होत्या, पण आता 2 चेंडू 10 धावा दिल्यात. हा चेंडू ऑन साइडला गॅप मध्ये रौनक पुन्हा एकदा चित्याच्या चपळाईने काय अफलातून फिल्डिंग आणि नेहमीच इम्प्रेस करतात. फार कमी उंची आहे पण महत्वाकांक्षा इच्छाशक्ती फार मोठी आहे. यानंतर तुम्हाला उंबारली संघ, गावदेवी उंबारली आणि मानपाडा संघ इन ऍक्शन मध्ये दिसेल. हा चेंडू खाली राहिलाय. चांगलं कमबॅक आशिष मात्रे उर्फ बाळा यांचा आणि धावसंख्या धावपलकावरती आपण पाहतायत 35. बाळा या षटकात थोडीशी महागडी ठरताना दिसत आहे. पुन्हा एकदा हा चेंडू ऑन साइडला फुलटॉस होता आणि या दरम्यान 2 धावा पूर्ण करतायत आणि 2 धावेने धावसंख्या धावपलकावरती आपण पाहतात एकूण 37 धावा. सोबत स्कोरर डॅनी पाटील जे बजरंग नवतरुण मित्र मंडळाचे ते अध्यक्ष आहेत आणि आजही वेळ भेटेल तसं क्रिकेट आधी खेळत असतात. अनेकदा संघनायकाच्या भूमिकेतही त्यांना पाहिलेले आहे. धावसंख्या धावपलकावरती आपण पाहतायत 37 धावा. 4 षटकामध्ये 37 धावा आपण पाहतायत. 9.25 ही धावांची धावगती पाहायला मिळते प्रत्येक षटकामागे. अंतिम षटकामध्ये बघूया किती धावा येत आहेत. 5वं षटक आणि निल्सन आणि त्याचबरोबर ओमकार एकूण 5 गडी गमावलेत आगासनने आणि इथून प्रयत्न करतील 50-55 किंवा त्याच्या पुढे जाण्याचा. आणि अंतिम षटकामध्ये सागरला आय थिंक पाचारण करतील. सागर मात्रे. कुणाल आमच्या सोबत आहे. कुणालला खरं तर असं कॉमेडी बॉक्स मध्ये बघताना आवडत नाही, पण कुणालची देखील कुणालचा देखील नाईलाज आहे. आधी डावा पाय लेगामेंटमुळे नक्कीच खूप दुखापत झाली, खूप मोठी इंजुरी झाली. त्यानंतर उजव्या पायावरती तशाच प्रकारची दुखापत सातत्याने त्याला जाणवते, त्यामुळे तो क्रिकेटपासून दूर झाला. आणि त्या देवीचा बडा एक्सप्रेस या नावाने तो परिचित होता. व्यावसायिक संघातूनही तो खेळताना दिसायचा. कुठे त्याच्या मलाही खंत वाटत असेल की संघाला माझी गरज आहे पण मी खेळू शकत नाही, कारण इंजुरी इतकी जास्त आहे की ते खेळणं फार कठीण आहे. तरी तो खेळायचा. बऱ्याचदा त्यांनी कमबॅकही करून पाहिलं. आणि या दरम्यान हा थ्रो कीपरकडे आलाय आणि अशा पद्धतीने 2 धावा. धावसंख्या धावपलकावरती आपण पाहतायत 39. सागर मात्रे क्रिकेटचा प्रचंड अनुभव. सागर असेल, समीर असेल, खूप चांगल्या पद्धतीने हा चेंडू यावेळेस मात्र लॉफ्ट केलाय. लॉंगॉनच्या वरून खेळतायत. हाय अँड हँडसम सिक्सर.
45 धावा, 28 धावांवर नाबाद आहे निल्सन. निल्सनने खूप चांगले संकेत दिलेले आहेत. निल्सनच्या फॉर्म बद्दल भरपूर चर्चा होती. चिंतेमध्ये फिल्डिंगमध्ये चांगली कामगिरी तो करत होता, पण आता कुठेतरी निल्सन जबाबदारीने खेळ करतोय, कारण 5 गडी यावेळेस फाईन लेगच्या दिशेने गुड फिल्डिंग. तर 2 चेंडू शेष आहेत. 46 धावा झालेले आहेत. तर नवीन फलंदाज सिद्धेश सागर निल्सन साठी. हा चेंडू उडवला ऑन साइडला, क्षेत्ररक्षक जज करतायत, झेल झालाय, ड्रॉप. 2 धावा दरम्यान आणि धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतायत 48. 50 प्लस करण्याचा प्रयत्न. 1 चेंडू शेष आहे. बघूया निल्सनने खरोखर खूप चांगली बॅटिंग केले. या आधीच्या स्पर्धांमध्ये त्याच्याकडनं अपेक्षित कामगिरी झाली नव्हती, पण आज तो जबाबदारी काय हे दाखवत असताना. हो, फुल लेंथ होता, फुल टॉस मिस केलाय आणि या फुल टॉस वरती आपण पाहतायत एकही धाव आली नाही. आणि अशा प्रकारे आपण पाहतायत 49 धावा आता विजयासाठी हव्यात स्वराज 11 देवीचा पाडा संघाला. तर टॉस साठी यायचं आहे गावदेवी उंबारली आणि त्याचबरोबर मानपाडा. $49 करायचे आहेत. 48 झालेले आहेत आणि देवीचा पाडा संघाने टॉस जिंकून फक्त फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांचा निर्णय अत्यंत योग्य सिद्ध करून दाखवला गोलंदाजांनी. तर टॉस साठी या गावदेवी उंबारली संघाचे संघनायक आणि मानपाडा. नरेश मात्रे यांचं शुभागमन झालेलं आहे. एक उत्कृष्ट पिच क्युरेटर आणि त्याचबरोबर माजी क्रिकेटपटू आणि एक उत्कृष्ट अभिनेते. अनेक गाण्यांमध्ये युट्यूबच्या माध्यमातून त्यांना आपण पाहत असतो. आणखीन भरपूर गाणी त्यांची येणार आहेत.
फिल्डिंग लगेच लावा. सामना लगेच सुरू करायचा. 49 धावा करायचे आहेत. स्वराज 11 देवीचा पाडा संघाला. जयेश आणि समीर हे दोन फलंदाज सलामीला. समीर भोईर आणि जयेश म्हात्रे. 49 करायचे आहेत. तर इथून आगासन संघाच्या गोलंदाजांना प्रचंड मेहनत करावी लागेल. टॉस साठी गावदेवी उंबारली आणि त्याचबरोबर मानपाडा नवनाथ दादा देसले यांना विनंती करणं आपल्या शुभ असते. पण टॉस करायचं आहे. आई पिंपळादेवी क्रिकेट संघ मानपाडा वर्सेस गावदेवी उंबारली. नवनाथ दादा देसले यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होते आणि टॉस जिंकलेले उंबारलीने ते फिल्डिंग करतायत. स्ट्राईकला जयेश, नॉन स्ट्राईकला समीर. केजू पहिले षटक घेऊन येते. हा चेंडू पूल करतायत. स्क्वेअर ऑफ द विकेट. पहिली धाव पूर्ण आणि एका धावेने इथे अकाउंट. धावसंख्येचा श्री गणेश करत असताना जयेश. फारसा दबाव नाही. 49 करायचे आहेत पण 49 ही धावसंख्या फार छोटी नाही आहे. ज्या पद्धतीने आगासा संघ या संघाचा आपण पाहिलं तर रेकॉर्ड राहिलेले आहेत त्यानुसार इथून आगासन संघाला कमी धावसंख्येवरती लढावं लागेल. कारण फलंदाजीमध्ये निल्सन वगळता मोनिशने एक छोटीशी खेळी साकारली पण मोनिशचं धावचित होणं तिथून कुठेतरी धावसंख्येला अंकुश लावता आला. अन्यथा ही धावसंख्या आणखीन पुढे जाऊ शकली असते कारण मोनिशकडे ती क्षमता आहे, ती ताकद आहे. तो कुठल्याही सामन्याला कलाटणी देऊ शकतो. मॅच फिनिशरच्या भूमिकेत त्याला यंदाच्या अंगामध्ये मी पाहिलेले. कोण विसेल सप्रा मैदानावरची 10 चेंडू 30 धावांची त्याची एक विस्फोटक खेळी. स्ट्राईकला समीर. केजू पंतच्या डाव्या बाजूने ओव्हर द विकेट. ऑन साइडला खेळतायत. एक धाव या दरम्यान पूर्ण करतायत. दोघांमधलं कॉर्डिनेशन चांगलं आहे. जयेश आधीच तयार झाले होते या सिंगलसाठी त्यामुळे ते वेळेवर पोहोचले आणि एका धावेने इथे मात्र स्वतःचा अकाउंट समीरने उघडले. संघाची धावसंख्या धावफलक होती 2. पुन्हा एकदा केजू जयेशसाठी. यावेळेस मात्र ओव्हर द बॉलर हेड. चेंडू जातोय सीमा पार आणि हा पहिला चौकार देवीचा पाडा संघासाठी. केजू पुन्हा एकदा हा चेंडू पूल करतायत मिड विकेटच्या दिशेने. एकच धाव. त्या धावसंख्या धावपूल करते आपण पाहतायत 7. पहिले षटक 7 धावा 49 ची गरज आहे. फारसा दबाव नाही आपण पाहिलं तर
9.80 अशी धावांची आवश्यक गती आहे. हो, यावेळेस मात्र ऑन साइड खेळण्याचा प्रयत्न, प्रचंड वेग होता या चेंडूमध्ये. चेंडू बॅटच्या संपर्कात येऊ शकला नाही. हा डॉट चेंडू, वेगावर स्वार होऊन हा चेंडू या ठिकाणी हाताळला होता केजूने. कारण पहिल्या 4 चेंडूत आपण बऱ्याच त्यांनी 7 धावा खर्च केल्या आणि हा 5वा चेंडू डॉट येतं. पहिला डॉट चेंडू केजूकडनं. यावेळेस मात्र कव्हर पॉइंटला का अफलातून क्षेत्ररक्षण, तिथे मोनिश होते. गुड फिल्डिंग, जबरदस्त. जणू काय ठिकाणी आपण व्हॉलीबॉल खेळतायत. धावसंख्या धावपल करते आपण पाहतायत 8:41 धावांची गरज आहे. आणि एच के डोंबिवलीकरचे कलाकार या ठिकाणी आपण पाहू शकाल. छोट्या खूप जबरदस्त ऍक्टर आहे. नरेश मात्रे उपस्थित आहेत. छोट्यालाही संधी द्या. आमच्या एच के डोंबिवलीकर्स मध्ये त्यांचे व्हिडिओ तुम्ही बघा. आणि बॉलिंग तर दोन्ही करतायत बघा. एकाच ऍक्शन मध्ये दोन्ही टाकतायत. लेग ब्रेक हे टाकतायत आणि रॉंग वन हे टाकतात. गुगली पण आणि ऑफ ब्रेक पण. म्हणजे छोटे मल्टी टॅलेंटेड आहेत आणि छोट्याला लॉन्च करायला लागेल लवकरच. 8 धावा 41 ची गरज आहे. तर 24 चेंडू 41 करायचे आहेत. तर 24 चेंडू 41 ची गरज आहे. तर विराज मुंडे बॉलिंग मार्कवर. थोडासा व्यत्यय जाणवला रनवे मध्ये, त्यामुळे पुन्हा एकदा यावं लागेल बॉलिंग मार्कवर. 24 चेंडू मध्ये 41 धावा. तर चौथा सामना जो आपला होता ठिकाणी टायगर वर्सेस गोळवली, त्यामध्ये थोडासा बदल झालाय. टायगर ऐवजी जगदंब वाकण बी संघ खेळताना दिसेल. कारण टायगर संघ एक दुसरी स्पर्धा ऍडजस्टमेंट धावसंख्या धावपल गती 9. साऊंड क्वालिटी व्यवस्थित नसल्या कारणाने यूट्यूबच्या माध्यमातून आवाज व्यवस्थित जात नाहीये. लाडक्या क्रीडा मी या ठिकाणी नक्कीच माफी मागतोय, दिलगिरी व्यक्त करतोय. कारण बऱ्याच जण या ठिकाणी कॉल करतायत, व्हॉट्सअप मेसेज करतायत की आवाज व्यवस्थित येत नाही यूट्यूबला आणि ग्राउंड वरती आवाज पोहोचत नाहीये. तर 9 धावा धावपलकावरती 40 करायचे आहेत. विराज, हो सुरेख, काय नजाकत होती, काय आकर्षकता. जयेशच्या बॅट मधून येतोय, अत्यंत सुंदर हा चौकार. फक्त वेगाचा वापर केलाय. रिप्ले मध्ये जर आपण पाहिलं तर चेंडूला येऊ दिलं, फक्त दिशा दिली. गॅप मध्ये खेळ, विशेष म्हणजे गॅप मध्ये खेळ, 2 क्षेत्ररक्षण मधून खेळ. जयेश या संघाला सापडलेला एक अत्यंत चांगला टॉप ऑर्डरचा फलंदाज आणि तंत्रशुद्ध फलंदाजी करतो. स्ट्रेट बॅटने तो खेळतोय, त्यामुळे नक्कीच तो लक्ष वेधणे आगामी काळामध्ये या देवीचा वाडा संघासाठी एक चांगला फलंदाज म्हणून तो नावारूपाला जरूर येईल. हो, बॅटची कडा लागली आहे. शॉर्ट थर्ड मॅनला बीट करून चेंडू जातोय सीमारेषा पार आणि सलग येतोय हा दुसरा चौकार.
तर ज्यांची वाट आम्ही आतुरतेने पाहत होतो संपूर्ण क्रीडा रसिक ज्यांचे फॅन आहेत आणि विशेष करून आमचा भोपरगाव याचा फॅन असे दशरथ दादा पाटील या ठिकाणी येत आहेत आणि माटे अंपायरला आणलेलं आहे. तर साई उर्फ माटे अंपायर हे देखील आले. डान्सिंग अंपायर देखील तुम्हाला दिसतील याच्या दिवसामध्ये. आणि अशा प्रकारे आय थिंक हिट विकेट झाल्यात. फलंदाज बाद होत आहेत आणि लागतं मैदानावरती क्रमांक आपण पाहताय पहिला तो महेंद्र म्हात्रे यांना विनंती असेल. दीपकदादा प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि दीपकदादा प्रतिष्ठान हा संघ सातत्याने आपण ग्रामीण शहरीच्या माध्यमातून पाहत असतो आणि आपले महेंद्र म्हात्रे या ठिकाणी येत आहेत. स्वागत आहे महेंद्र म्हात्रे आपलं. आणि त्याचबरोबर माटे अंपायर हे देखील आलेले आहेत. स्वागत आहे ठाणे नगरीमध्ये माटे आपलं. साई त्यांचं खरं नाव पण विश्वाने त्यांना माटे नाव दिलं. डान्सिंग अंपायर गोट्याला आपण पाहिलं आणि आता डान्सिंग अंपायर माट्याला आपण पाहाल. हॅलो 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 आवाज दे प्लीज. आणि हा डॉट चेंडू धावसंख्या धावपल करते आपण पाहताय एकूण 17 म्हणजे अजूनही 32 धावांची गरज असेल. तर दशरथदादा आल्यास एक फेरफटका मारलेला आहे आणि सगळ्यांना प्रश्न पडलाय. आज जे खेळणार आहेत त्यांनाही प्रश्न पडलाय काय बोलतील. कारण काही ठरलेलं नसतं, स्क्रिप्टेड काही नसतं. दशरथदादा जे मनात येईल ते ओठांवर आणि मग तेच कुणाला आवडलं की ती क्लिप व्हायरल होते. यंदा भरपूर क्लिप व्हायरल झालेल्या आहेत. अशा दादाची आदा वेगळी आहे. आम्हाला पर्याय मिळतील, आमच्या जागेवर कुणीही कॉमेडी करू शकतो, पण दशरथ दादाच्या जागेवरती कधीच ऑप्शन नसतो. आणि बाबूशाह भूमिपुत्र आहे. आम्हाला इतका वर्ष माहिती नव्हतं. दशरथ दादांनी सांगितलं की बाबूशाह भूमिपुत्र आहे आणि भूमिपुत्रांच्या हक्कासाठी सदैव आपण तयार राहायला हवं, पाठीशी राहायला हवं आणि बाबूशाहला आपण सपोर्ट करायला हवा असं आमचे दशरथ दादा म्हणतात. आणि आता तिसरा पंच असल्यावर हा देखील प्रश्न आहे ग्राउंड अंपायरला. त्यामुळे ग्राउंड अंपायरची भूमिका त्यांना असं म्हणायचं, ग्राउंड अंपायरची भूमिका ही आता फार कमी राहिलेली आहे. कारण प्रत्येक वेळी थर्ड अंपायरकडे डिसिजन जातात आणि त्यामुळे ग्राउंड अंपायर फारसा धोका घेत नाही, पत्करत नाही. या मॅचच्या दिशेने 32 करायचे आहेत. अजूनही सामना बॅलन्स आहे. दशरथदादाच्या माहितीसाठी सामना सुरू आहे. देवीचा पाडा आणि आगासन मध्ये नागराज. हा चेंडू ऑन साइड खेळण्याचा प्रयत्न. नवीन फलंदाज अक्षय आलाय. तर जयेश बाद झाला. जयेशच्या बॅटमधून 3 चौकार आपण पाहिले, 2 सिंगल, तो 14 धावांवर बाद झाला. नागराज या षटकामध्ये नागराजला चांगली गोलंदाजी करावी लागेल. पुन्हा एकदा बीट केले. आधीचा चेंडू अशाच पद्धतीचा होता आणि सलग 2 चेंडू डॉट येत आहेत. गुड बॉलिंग. अशाच प्रकारची गोलंदाजी जर सातत्याने झाली तर आगासन संघही इथे या सामन्यामध्ये आपली पकड मजबूत करू शकेल. पण देवीचा पाडा संघासमोर एक संधी आहे. 49 त्यांना चेस करायचे आहेत. एक भलं मोठं लक्ष नाही पण एक फायटिंग टोटल उभी गेलेली आहे आणि आगासनकडे चांगले गोलंदाज आहेत ज्या धावसंख्येचं संरक्षण करण्याची क्षमता ठेवतात. आणि इथून नागराचे 2 चेंडू डॉट येत आहेत आणि यावेळेस मात्र लॉफ्ट केलाय. 2 चेंडू डॉट फेकल्यानंतर तिसरा चेंडूवरती चुकीचा फटका खेळण्यासाठी प्रवृत्त केलं आणि अशा प्रकारे फलंदाज समीर भोईर बॅक टू द डगआउट. दुसऱ्या विकेटचं पतन.
दुसऱ्या विकेटचं पतन अजूनही 32 करायचे आहे. चेंडू शिल्लक आहेत 15 चेंडू 32 धावा. मी आधीच म्हटलं होतं की आगासन संघ लढू शकतो, आगासन संघ फाईट करू शकतो, कारण ज्या खेळपट्टीवरती आगासनला बॅटिंग करताना जर अडचणी आल्या असतील त्या खेळपट्टीवरती देवीचा वाडा संघाला येऊ शकतील आणि गोलंदाजानेही चांगली गोलंदाजी केलेली आहे. पण इथून संयमी खेळ दाखवणं फार गरजेचं आहे. मैदानावरती कपिल येत आहे, कपिल म्हात्रे. हा चेंडू यावेळेस बॅटवर घेऊ शकले नाही व्यवस्थित. लेग बायचा इशारा येतोय आणि एका धावेने धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतायत 18. 31 अजूनही गरज असेल. चेंडू शिल्लक आहेत अजूनही 14 चेंडू 31 धावा. सामना रोमांचक स्थितीमध्ये जाऊन पोहोचलेला आहे. 49चं टार्गेट ठेवलं होतं आणि या टार्गेटचा पाठलाग करत असताना मात्र देवीचा पाडा संघ 30 षटक सुरू असताना 30 षटकामध्ये 4 चेंडू संपन्न झाले आहेत. एकूण धावसंख्या धावफलकावरती 18 धावा. चांगली गोलंदाजी. पहिले षटकही चांगलं राहिलं. दुसऱ्या षटकात विराजने 9 धावा खर्च केला. ही लाईन चुकीची आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर पिचिंग केली गेली आणि त्यामुळे पंचांनी वाईटचा इशारा केलाय आणि धावसंख्या धावफलकावरती आपण पाहता 19 धावा. इथून 30 करायचे आहेत. चेंडू शिल्लक आहे 14. पुन्हा एकदा नागराज. हा चेंडू हवेत आहे पण निर्जन स्थळी यावेळेस लँड होतोय. एकच धाव मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक. वाईड नंतर धावसंख्या धावफलकावरती 20-29 ची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे 13. चुरशीचा सामना. 2 संघ, एक डोंबिवली पश्चिमेतील संघ आपण पाहतायत. स्वराज 11 देवीचा पाडा संघ. आणि देवीचा पाडा म्हटलं की 40+ एक जबरदस्त संघ, 40+ एक जबरदस्त मोठी स्पर्धा. आणि ही स्पर्धा आपण पाहिलं तर जुनी डोंबिवलीच्या मैदानावरती होत असते. हा चेंडू पायात होता, ऑनसाइडला वळवलाय. बॉर्डरमॅनचा वापर करतायत. डीपमधून क्षेत्ररक्षक एका हाताने चेंडू उचललाय, त्याच ऍक्शन मध्ये थ्रो करतायत आणि या दरम्यान ही एक धाव. षटक क्रमांकाकडे 30 संपन्न होते. धावसंख्या धावफलकावरती 21. आता इक्वेशन उर्वरित आपण पाहतात 12 चेंडू आणि 28 ची गरज आहे आणि 28 धावा करण्यासाठी प्रति षटकामागे 14.00 अशी धावांची गती राखावी लागेल. सामना अजूनही बॅलन्स आहे. आपण पाहिलं तर हा सामना दोन्ही संघांना जिंकण्याची समान संधी आहे. दोलायमान स्थितीमध्ये हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. केजूने पहिल्या षटकात 8 दिल्या, त्यानंतर विराजने 9 दिल्या आणि नागराजने या दोन्ही षटकांपेक्षा कमी धावा दिल्या. त्याने फक्त 4 धावा दिल्या. एक चेंडू त्याचा वाईड होता पण तरीही त्याने फक्त 4 धावा दिल्यात. त्यामुळे इथून या षटकाने आगासन संघाच्या समर्थकांची आशा पल्लवित केलेली आहे आणि कुठेतरी विजयाची चाहूल त्यांनाही लागलेली आहे. पण इथून आता देवीचा पाडा संघाच्या फलंदाजांना संयम बाजूला ठेवावा लागेल, कारण बऱ्याचदा आपण अतिरिक्त संयम बाळगतो आणि मग नंतर जाऊन तो अंगलट येतो. आणि आपण पाहिलं तर इथे डिफेन्स क्रिकेट सुरुवातीपासून दाखवलं. त्यांना असं वाटलं की 49 आपल्या चेस करायचे आहेत, आपण सिंगल डबल्सने या ठिकाणी धावसंख्या पुढे नेऊया. जयेशने सुरुवात चांगली केली होती पण जयेश बाद झाला, समीर बाद झाला. समीरला फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. समीरने आपण पाहिलं तर फक्त 3 धावा दिल्या पण त्याने 8 चेंडूंचा सामना केला. आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण नेहमी पाहतो की 200 किंवा त्यापेक्षा जास्त स्ट्राईक रेट असणं गरजेचं आहे. समीर एक चांगला फलंदाज आहे. आज त्याची कामगिरी जरी निराशाजनक झाली असली तरी नक्कीच तो कमबॅक करू शकला असता, पण तो बाद झाला. आणि त्यानंतर मात्र मैदानावरती अक्षय आणि कपिल हे 2 फलंदाज. येणारे चेंडू 12 आणि विजयासाठी 28 ची गरज आहे. आणि बॉलिंग मार्कवर संघ नायकाने पुन्हा एकदा पाचारण केलेले आहे. ते विराज मुंडेला, जो थोडा उशिराने आला म्हणून बॅटिंगसाठी तो मैदानावरती उतरला नाही, पण त्याच्या अनुपस्थितीमध्ये संघातील इतर फलंदाजांनी संघाला 48 पर्यंत नेऊन ठेवलंय. विराज मुंडे पंचांच्या डाव्या बाजूने उर्ध विकेट. हा चेंडू भन्नाट वेगाने शॉर्ट थर्ड म्हणजे दिशेने पायावर आदळला होता. पंचांचा इशारा येतोय लेग बाय. परवेश शेख सर मॅन फ्रॉम मुंब्रा आणि अफजल शेख मॅन फ्रॉम मुंब्रा असे 2 पंच मैदानावरती आपण पाहतायत. भरपूर वर्ष क्रिकेटची सेवा ज्याने केलेली आहे, अनेक मैदान
विकेटच्या माध्यमातून ज्यांनी गाजवली असे नामांकित पंच अनुभवी पंच मैदानावरती आणि आज या दोन पंचांना जॉईन होतील डान्सिंग अंपायर माट्या साई नाव त्यांचं आणि त्यांचं गाव गावठाणचे आणि गावठाण म्हटलं की करण मडवी कोण विसरेल करण मडवीने किंजल ट्रॉफी अक्षरशः गाजवली होती आणि तिथून हा खेळाडू चमकला झळकला आणि त्यानंतर अनेक मोठमोठ्या संघामध्ये खेळताना आपण पाहिलं तशात आता एखादी इनिंग एखादा स्पेल तुमच्या करिअरला कुठच्या कुठे घेऊन जाऊ शकतो अशी अनेक उदाहरणं देता येतील की जो आहे तिथे आणि धावसंख्या धावपलकावरती आपण पाहतायत यावेळेस 23-26 ची आता इथून गरज असेल चेंडू शिल्लक आहे 10 स्कोर द विकेट हा चेंडू सुरेख आहे आणि इथे स्ट्राइक हवी आहे कपिलला त्यासाठी अक्षयला आणि अक्षय परत आपण पाहिलं तर धावसंख्या धावपलकावरती 23 आणि मोनिश त्या ठिकाणी कुठेतरी स्ट्रगल करत होते दुखापत झाली होती आणि फायनली 12th मॅनला मैदानात जावं लागेल तर मोनिश मैदानाच्या बाहेर येत आहेत आणि पंचांना याची कल्पना त्यांनी दिलेली आहे सूचना दिलेली आहे की मी बाहेर जातो आणि सबस्टिट्यूट मैदानात येत आहे तर दीपेश 12th मॅनच्या भूमिकेत येतील दुखापत फारशी गंभीर नसावी अशी आपण अपेक्षा करूया तर 23 धावा करायच्या आहेत अजूनही 26 ज्ञानेश्वर माळे यांचं शुभागमन झालेलं आहे ओ यावेळेस यष्टी रक्षकाला चेंडू गॅदर करता आला नाही बायच्या रूपाने धाव येते आणि अशा प्रकारे आपण पाहतायत एक धाव धावसंख्या धावपलकावरती 24-25 ची गरज आहे चेंडू शिल्लक आहेत 8 विराजने मात्र इम्प्रेस केलं बॅटिंग मध्ये तो येऊ शकला नाही वेळेवरती पण बॉलिंग मध्ये खूप चांगली गोलंदाजी प्रचंड वेग त्याच्याकडे आहे आणि या खेळपट्टीवरती खूप चांगला बाउन्सही मिळतोय ज्या पद्धतीने देवीचा पाडा संघाच्या गोलंदाजीने खूप चांगली गोलंदाजी या ठिकाणी दाखवली आणि त्यानुसारच आपण पाहिलं ते सकाळच्या सत्रामध्ये एक क्लाउडी आपण पाहतो ते वातावरण ढगाळ आहे वातावरण आणि याचा फायदा बऱ्याचदा गोलंदाजांना होत असतो स्पेशली आपण जेव्हा इंटरनॅशनल क्रिकेट पाहत असतो किंवा लेदर बॉल क्रिकेट तेव्हा खरं तर वातावरणाला फार महत्त्व असतं ढगाळ वातावरण असल्यानंतर किंवा मैदानावरती जर वारे वाहत असतील तर त्याचा फायदा आणि खेळपट्टीवरती स्पेशली जेव्हा आपण पाहिलं तर ग्रीन टॉप खेळपट्टी जेव्हा असते तेव्हा मात्र त्याचा फायदा मिळत असतो आणि या खेळपट्ट्या आपण इंग्लंड ऑस्ट्रेलिया या देशामध्ये पाहत असतो कारण तिथल्या खेळपट्ट्या तिथल्या वातावरणाशी नक्कीच एकरूप असतात आणि आशिष स्ट्राईकला यावेळेस ऑन साइड खेळतायत एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे सफल होईल का हो झालाय आणि या 2 धावेने धावसंख्या धावपलकावरती आपण पाहतायत एकूण 27 आता 22 ची गरज आहे चेंडू शिल्लक आहेत आपण पाहिलं तर एकूण 7-22 49 एक फारसं मोठं न पण सुरुवात मिळाली नाही डॉट चेंडूचं पर्सेंटेज वाढत गेलं आणि हा दबाव वाढला डॉट चेंडूचा आपण विचार केला तर आतापर्यंत जर या ठिकाणी आपण पाहिलं तब्बल 9 ते 10 चेंडू डॉट गेलेले आहेत फुल टॉस चेंडू ऑन साइडला क्षेत्ररक्षक डीप मध्ये ओमकार गुड फिल्डिंग ओमकारने अप्रतिम क्षेत्ररक्षण दाखवलंय स्पेशली आपण जर विचार केला तर निल्सन मडवी कारण हे सगळे चांगले क्षेत्ररक्षक आहेत संघाचे आणि सातत्याने आपल्या क्षेत्ररक्षण ते इम्प्रेस करत असतात 4 षटकं संपन्न झाल्या धावसंख्या धावपलकावरती 28 6 चेंडूत 21 ची गरज आहे आपण विकेट बघूया आगासांचे 6 गडी बाद झाले होते आणि देवीचा पाडाचे 3 त्यामुळे इथून जर 20 धावा केल्या तर विकेटच्या आधारावरती ते जिंकू शकतील
कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट संघटनेचा नियम आपण पाहतोय की जर धावांची बरोबरी झाली तर आधी आपण विकेट पाहतो आणि विकेट जर समान असतील तर नाणेफेकीचा आधार आपण घेत असतो. आणि जेव्हा कधी काही ठिकाणी आपण पाहिलं तर काही ठिकाणी कंपल्सरी चेसिंग हा नियम असतो आणि काही ठिकाणी आपण पाहिलं तर काय ब्रेकिंग मेथड असतो तो म्हणजे सुपर ओव्हर किंवा बॉल आउट. बॉल आउट देखील आपण पाहिलेले अनेक ठिकाणी. बॉल आउट म्हटलं की आपल्याला भारत पाकिस्तानची ती लढत आठवते. तर अनेक नवीन नवीन नियम क्रिकेटमध्ये आलेले आहेत आणि त्यामुळे क्रिकेटमधला रोमांच सातत्याने वाढत चाललेला आहे. पूर्वी ओडीआय आपण पाहतो 60 षटकांचा असायचा, तो नंतर 50 वर आला, त्यानंतर T20 आलं, T10 आलं. हा चेंडू बाहेर निघते पडल्यानंतर खूप जास्त बाहेर, पंचांचे दोन्ही हात समांतर आणि हा चेंडू येतोय अवांतर. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतायत 29 आणि आता 20 धावांची गरज आहे. हो शॉर्ट ऑफ लेंथ पूल करतात, समोर क्षेत्ररक्षक आहेत, तिथे झाली आहे चूक थोडीशी पण दुसऱ्या प्रयत्नात उचलला क्षेत्ररक्षक विराट मधून आणि अशा प्रकारे फलंदाज कपिलला परतावा लागेल. हा लागतोय मैदानावरती धक्का क्रमांक 4. आहेत 5 चेंडू 19, 18 ही चालतील कारण विकेट देवीचा बडाची गेलेली आहे. एकूण 4 आणि ओमसे आगासनचे 6 गडी बाद झालेत. तर बाळा आशिष मात्र प्रचंड अनुभव आहे आणि त्यामुळे मोठे फटके खेळण्यासाठी जाणले जातात. तर बघूया बाळा कशा पद्धतीने इथे बॅटिंग करतायत. 5 चेंडू 19 धावांची गरज. राऊंड द विकेट. हा चेंडू यावेळेस मात्र ऑन साइडला. व्हॉट अ शॉट, ग्रेट टायमिंग, ग्रेट कनेक्शन, व्हॉट अ शॉट सिलेक्शन. या दरम्यान महेंद्र मात्रे यांचं शुभागमन झालेलं आहे. दशरथ दादा पाटील यांच्या माहितीसाठी दीपक दादा प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत आणि नॅशनल ब्लास्ट चॅम्पियनशिप ज्या संघाने जिंकली संघ दीपक दादा प्रतिष्ठान नांदिवली आणि अध्यक्ष आहेत महेंद्र मात्रे. आणि आता या षटकाराने बघा इक्वेशन 19 ची गरज होती, 13 आता हव्यात पण 12 ही चालतील. आणि मी आधीच म्हटलं की बाळाकडे अधिक क्षमता आहे, ताकद आहे. स्ट्राईक ज्या आत्मविश्वासाने घेतलेली आहे ना, नक्कीच पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. डॉट येतोय, अपील झालं पाहिजेच पंच सांगतायत. बाउन्स होता, हाईट फॅक्टर आणि त्यामुळे इथे हा चेंडू डॉट. आणि आता 3 चेंडूत करायचे 12. आगासन संघासाठी यंदाच्या हंगामात अखेरचं षटक ही नेहमी चिंतेची बाब ठरलेली आहे आणि बऱ्याचदा कितीतरी सामने अगदी हातातोंडाशी आलेले. यावेळेस मात्र समोरच्या दिशेने खेळतायत, क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर, चेंडू सीमा पार, चौकार. तर 2 चेंडूत 9 करायच्यात, 8 ही चालतील. आशिष मात्रे उर्फ बाने आशा पल्लवी ठेवलेल्या आहेत आणि कुठेतरी आता देवीचा बडा संघाला विजयाचं स्वप्न दिसू लागलेलं आहे. पण हे स्वप्न दाखवणारा आशिष मात्रे स्वप्न पूर्ण करेल का? येणारे 2 चेंडू आणि विजयासाठी आता हव्यात 9, 8 ही चालतील विकेटच्या आधारावरती जिंकण्यासाठी. ओमकार पुन्हा एकदा. हा चेंडू ऑन साइडला, समोर क्षेत्ररक्षक आणि काय घडतंय, फलंदाज बळा परततायत. फुल टॉस चेंडू होता आणि या फुल टॉस चेंडूला मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करता आलं नाही आणि मैदानावरती लागतोय 5वा धक्का. स्वराज 11 देवीचा बडा संघाला.